प्रियंका हिचं मूळ गाव बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील कळंबा। प्रियंकाला वयाच्या 15व्या वर्षापासून खो खो खेळाची आवड निर्माण झाली। पालकांनीही प्रियंकाला सातत्यानं प्रोत्साहन दिलं। सध्या प्रियंका पुण्यात क्रीडा अधिकारी म्हणूनही कार्यरत आहे। तिचे वडील हनुमंतराव, आई सविता, भाऊ प्रणय हे सर्व पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे स्थायिक आहेत। प्रियंका सध्या 26 वर्षाची असून तिने आतापर्यंत खो खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत। राणी लक्ष्मीबाई अवॉर्ड, शिवछत्रपती पुरस्कार यासह अनेक पुरस्कार तिला मिळाले। महाराष्ट्र शासनानं तिला नुकतीच क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती सुद्धा दिली आहे। राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका इंगळे हिने खो खोचं प्रशिक्षण घेतलंय। ही वयाच्या 15 वर्षापासून खो खो मध्ये इंटरेस्टेड असून तिने कमीत कमी 23 नॅशनल गेम्स जिंकले आहेत व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पण मिळाला आहे, अहिल्या पुरस्कार मिळालेला आहे आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पण जाहीर झालेला आहे। तरी त्यातून आता वर्ल्ड कपसाठी तिथं पण सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे। तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीडमध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे। त्यात सगळे नातेवाईक केज बीड सगळे नातेवाईक हे भरपूर त्या खुशीने खुश आहेत। प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देखील मिळालाय। प्रियंकाला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे। दिल्ली इथं होणाऱ्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे। खो खोच्या राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदी निवड होणारी प्रियंका ही बीड जिल्ह्यातली पहिलीच मुलगी आहे। दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर 13 ते 19 जानेवारी दरम्यान खो खोच्या विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झालाय। यामध्ये मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड झाली आहे। माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे आणि लहानपणापासून ती खूप जिद्दी आहे। खो खो या क्षेत्रात तिने करिअर निवडलं आहे आणि त्याच्यात तिला यश पण खूप मिळालं आहे। पूर्ण अवॉर्ड तिला भेटलेले आहेत। 14 वर्षाचा लीला अवॉर्ड पण तिला भेटला आहे। राणी अहिल्यादेवी पुरस्कार पण तिला मिळाला आहे। राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पण तिला मिळाला आहे आणि तिच्या जिद्दीने ती इथपर्यंत पोहोचली आहे आणि आता दिल्लीमध्ये पहिला वर्ल्ड कप खो खोचा होत आहे त्या ठिकाणी तिची कर्णधारपदी निवड झालेली आहे आणि बीड जिल्हा तालुका केज कळंबा या गावचे आम्ही रहिवासी आहोत। आता सध्या पुणे येथे राहत आहोत। बीड जिल्ह्यातील पहिली एकमेव खेळाडू आहे ती, जिनं बीड जिल्ह्याचं नाव भारतात कोरलं आहे। खो खोचा पहिला वर्ल्ड कप त्याची ती कॅप्टन झाली आहे, जेणेकरून बाकीच्या सर्व मुलींना तिला पाहून प्रोत्साहन मिळेल याचा मला खूप अभिमान वाटतो। धन्यवाद। भारतातील खो खो संघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 1 महिन्यापासून भारतातील खेळाडू जोरदार तयारी करत आहेत। जगभरातील 24 देशांचे खो खो संघ या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत। भारतातर्फे मुलींचा आणि मुलांचा संघ 9 जानेवारी या तारखेला जाहीर झालाय। मुलींच्या संघामध्ये एकूण 15 खेळाडू असून या संघाचे कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे। तिच्या सोबतच अश्विनी शिंदे आणि रेश्मा राठोड, भिलार देवजी भाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माझी, अंकुश कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका, नागझिया यांचा भारतीय संघात समावेश झालाय। महिला संघाच्या प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे। हरिदास तावरे, मॅक्स वुमन, बीड।